संत जनाबाई भाव सांगतात, सुखाचा आगर असणारा तो परमात्मा विटेवर उभा आहे. मग तुम्हाला मला कधीतरी प्रश्न पडावा, तो विटेवरच का आणि उभाच का? कधी प्रश्न पडला का हो? तो विटेवर का? ही वीट म्हणजे पूर्वजन्मातला पूर्व आयुष्यातला इंद्र, आणि या इंद्रानं अहिल्या भ्रष्ट केली म्हणून गौतम ऋषीनं शाप दिला. तुला भगं पडतील, पण या शापातून पुन्हा उशाप पाहिजे. म्हणून मग उशाप देण्याकरता पुन्हा गौतम ऋषींना शरण गेला आणि गौतम ऋषीनं उशाप दिला. म्हणजे आता तुझा उद्धार एकच मार्गानं, कलियुगामध्ये तू चंद्रभागे ती वीट होऊन पडशील. ती वीट भक्तराज पुंडलिक पांडुरंगाला उभं राहण्याकरता देईल. पांडुरंगाच्या चरणांचा स्पर्श तुला झाला की मग तुझी वासना समूळ नष्ट होऊन तुझा उद्धार होईल. आणि तसंच झालं. या कलियुगामध्ये भक्तराज पुंडलिकानं ती वीट पांडुरंग परमात्म्याला उभं राहण्याकरता दिली. आणि भक्तराज पुंडलिकानं उभं राहण्याकरता दिली, आणि तो जगाचा मालक त्या विटेवर उभा राहिला. कधीतरी प्रश्न पडावा, त्यानं खाली का बसू नये? एवढी 28 युग झाली, तो बसला नाही, तो उभाच का? का उभा? वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ.